असं म्हणत झपाट्याने या हिंदुत्वाला प्रेरणा मिळाली. जिजाऊ बाळासाहेब या सगळ्यांची कर्तृत्वाची रणरागिणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ त्या शिवनेर गडावर त्या गडाची गडकरी आहे विजयराव शिनोजी विश्वासराव. त्यांच्या धर्मपत्नी आहे लक्ष्मीबाई. त्या लक्ष्मीबाई तिथपर्यंत गेल्या आणि विचारत्या झाल्या माझा 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 अहो या काळात प्रत्येकाला काही खावं वाटते, काही प्यावं वाटते, काही यावं वाटते, ज्याला डोहाळे म्हणतात. माझा काय आहे तुमचे डोहाळे? बोला मासाहेब काय आहे तुमचे डोहाळे? आणि उत्तर दिलं मासाहेब आणि लक्ष्मीबाई ना आम्हास काही खावे वाटत, ना आम्हास काही यावे वाटत, ना आम्हास काही प्यावे वाटत. माझा माझा अहो आपल्या डोहाळे तरी काय? आणि उत्तर दिले रागिणीनं पायापासून डोक्यापर्यंत मुंग्यांचा रंग सनसनावरती गेल्या. हाताच्या मुठ्या आवडल्या, श्वास चढीला लागला, कंटा सुचले, डोळे अंधार उकायला लागले. आणि उत्तर दिले रागिणीनं लक्ष्मीबाई आम्हास वाटते पायी मांड चोळला कसावा, आम्हास वाटते कमरेला जरी दुसरा आवडावा, आम्हास वाटते त्या जरी दुसऱ्यात ज्ञानबंद तलवार घ्यावे, आम्हास वाटते गडी आई तुळजा भवानीच्या कवळ्यांची माळ धारण करावी, आम्हास वाटते कपाळी सुगंध रेखावा, आम्हास वाटते डोईवर मोत्यांचा सुरपेट चढवावा, आम्हास वाटते घोड्यावर मांड ठोकावी, आम्हास वाटते सह्याद्रीच्या गिरिकेंद्रात घोडा फिरवावा, आम्हास वाटते या यवनानी ज्या सैतानानी ज्या हैवानानी माझ्या आया बहिणीच्या आवडीच्या तुटली त्या यवनांचं मस्तक दला वेगळं करावं आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण मागणं गुलाम